नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे काल झालेल्या बेमोसमी पावसामुळे व्यापारी यांचे कांदा शेडचे मोठे नुकसान झाले। पाऊस संपल्यानंतर दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड व सचिव जाधव व संचालक मंडळ यांच्या त्वरित वणी उपबाजारात येऊन त्यांनी अडकलेले ट्रॅक्टर व पिकअप या बाहेर काढल्या। तसेच व्यापाऱ्यांचे शेडचे अतोनात नुकसान झाले, त्यांच्या कांद्याचे शेडवर जाऊन त्यांनी पाहणी केली व व्यापाऱ्यांना आधार दिला की मार्केट कमिटी तुमच्या पाठीशी आहे, कुठेही न डगमगता आपण कांदा लिलावात सक्रिय व्हावे असे त्यांनी आवाहन केले। 2024 रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर कांदा व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले। यामध्ये 3 ते 4 कांदा व्यापाऱ्यांचे शेड हे जमीनदोस्त झाले आणि त्या जमीनदोस्त झालेले शेड तसेच कांद्यांचे अडकलेले ट्रॅक्टर काढण्याचे काम मार्केट कमिटीचे सभापती प्रशांत आप्पा कड यांनी स्वतःहून उभं राहून केलं। आता आपल्यावर बोलण्यासाठी मार्केट कमिटीचे सभापती आहेत प्रशांत आप्पा नमस्ते। आणि कालचे लोकांवरती आपत्ती आलेली आहे, काही कांद्याचे शेड उडालेले आहेत, तुम्ही मदत केली, काय सांगाल? खरंच अत्यंत दुर्दैवी गोष्ट झाली। काल अचानक साधारणतः 12-12:30च्या दरम्यान एक वादळी वाऱ्यासह एक अर्धा तास प्रचंड पाऊस आणि वारा, त्याच्यामध्ये आमचे 3 व्यापारी आहे, एक गाडे म्हणून आणि एक आपले बोरा आणि अजून 2 जण, यांचं प्रचंड नुकसान झालं। अक्षरशः त्यांचं पूर्ण शेडच उडून गेलं आणि त्यामधला सर्व कांदा हा भिजला, त्यांचं अतोनात नुकसान झालं। तरी पण आपण त्यांना पर्यायी मार्ग म्हणून आपण आपले 1-2 शेड होते व्यवस्था करून दिली की बाबा तुमचं हे सुरळीत चालेपर्यंत आमच्या त्या शेडमध्ये काम करा। आणि इव्हन तिथं 5-6 ट्रॅक्टर अडकलेले होते, ते ट्रॅक्टर आम्ही आमचं संचालक मंडळ 2-3 जण आम्ही आणि आमचा सगळा स्टाफ घेऊन तिथं गेलो आणि मदत करून ते ट्रॅक्टर आपण बाहेर काढले। पण सुदैवाने जीवितहानी काही झाली नाही, तेच देवाचे आभार मानेल। आणि नक्कीच काल खरोखरच म्हणजे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं ते अतोनात आहे, न भरून निघणार आहे। बघू आम्ही त्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेऊ संचालक मंडळ। आज 17 मे आहे आणि 17 मेला सकाळी तुम्ही ऑफिसला यायच्या आधी मार्केटमध्ये एक चक्कर मारतात। आज तुम्हाला वातावरण कसं वाटलं? वातावरण कालच्या ज्या याच्यामुळं काल जे शेतकऱ्यांचे लिलाव थांबलेले होते, तरी आपण त्यांना व्यापाऱ्यांना सगळ्यांना सांगून की बाबा काल ठीक आहे तुमचे सगळे शेड ओढले झाले, पण मग शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांना विनंती केली आपण, त्यांनीही ऐकलं आणि आज ते सकाळी आपण सगळे सुरळीत करून घेतात। किती वाजता मार्केट लिलाव सुरू झाले? आज आपण 11:30ला चालू केला। आज काल कारण की जे काल नुकसान झालं होतं व्यापाऱ्यांना, ते छत त्यांच्या शेडवर पत्रे काही उडाले होते, ते काम डागडुगी करायला थोडा वेळ गेला, त्यामुळं थोडंसं आजचं मार्केट इतर दिवसाप्रमाणे 1.5 तास लेट चालू केलं, पण सुरळीत चालू झालं। शामराव सोनवणे, येस मराठी, नाशिक। मार्केट कमिटीला आपण सचिन भाऊ कांदा आणलेला आहे, काय वाटतं? कालची परिस्थिती वाईट होती, पाऊस होता आणि आज मार्केटला आवक पण वाढलेली आहे, काय सांगाल? काल दुपारी 2 वाजेच्या नंतर वादळी पावसामुळे वणी येथील जे व्यापारी वर्ग आहे त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचेही हाल झाले। तरी पण आपल्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि त्यांचं संचालक मंडळ त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना आधार देत आणि सर्व व्यवस्था सुरळीत केली आणि आज पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळ आणि सभापतींनी मार्केट सुरू केलं आणि शेतकऱ्यांची जी सोय करून दिली त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। एकंदरीत संचालक मंडळ आणि सभापती हे कंटिन्यू मार्केटला उभे होते, त्याबद्दल तुम्ही शेतकरी म्हणून काय वाटतं? तसं बघितलं तर गेल्या 15-20 वर्षांमध्ये मी मागील काळातील जे संचालक मंडळ होते, जे चेअरमन होते, त्यांनी एकदाही कधी मी मार्केटला बघितलेलं नाही आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कधी मी जाणताना बघितलं नाही। ते मार्केटला यायचे ते फक्त त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, परंतु शेतकरी त्यांनी कधीच बघितलं नाही। परंतु जे नवनियुक्त संचालक मंडळ मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी जनतेने निवडून दिलं, ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतं आणि शेतकऱ्यांना ज्या सोयीसुविधा कृषी उत्पन्न मार्केट समितीने आणि सभापती त्यांच्या संचालक मंडळाने उपलब्ध करून दिल्या
त्याबद्दल खरोखरच शेतकरी आज समाधानी आहेत. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, वणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.